करंदी सर्व करूया। आंबाचं केलं आहे मस्तपैकी, खूपच छान। हॅलो गाईज, आता मी सुकी करंदी बनवत आहे। ही करदी आहे, सुकट आंबा म्हणतात ह्याला आपण। सो हे जी करदी असते, ओली करदी, ते सुकून त्याची ही करंदी तयार होते बघा अशी। ओके, सो त्याची आता आपण रेसिपी करूया। सो ही तीच करंदी इथे मी पाण्यामध्ये 1-1.5 तास पहिले भिजत ठेवली होती। जितका तुम्ही भिजत ठेवणार ना तेवढी ती चांगली होणार। ओके, किती छान झाली, एकदम फुलून पण आली इथे। आता आपण याची भाजी करूया। सो त्याच्यामध्ये मी घेतले इथे 2 कांदे छानपैकी लाल होईपर्यंत, आपल्याला छान ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा मी मीठ ॲड करत आहे। मीठ जास्त ॲड करू नका, कारण आपले जितके सुकट मच्छी असतात ना ते ऑलरेडी सॉल्टी असतात। सो थोडासा कमीच मीठ तुम्ही ॲड करा। ओके, आणि हे छानपैकी आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ग्रीन वाटण ॲड करूया। त्याच्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे। आता गाईज आपण हिरवा वाटण ॲड करूया। 1 टीस्पूनच घ्या तुम्ही। ह्याच्यामध्ये जर वाटण तुम्हाला नाही ॲड करायचं असेल ना तर तुम्ही फक्त लसूण सुद्धा ॲड करू शकता। ओके, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते। आता आपण मसाले ॲड करून घेऊया। जसं हळद पावडर, धने पावडर, मालवणी मसाला किंवा कोळी मसाला तुम्ही ॲड करू शकता। आता हे छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आपण। आणि आता आपण या स्टेजला आपली करंदी ॲड करून घेऊया। हे पहा, हे छान स्वच्छ, आणखीन मी 2 पाण्याने धुवून घेतलंय। त्याच्या खाली माती राहते गाईस, तर छानपैकी धुवून स्वच्छ धुवून घ्या आणि मग ॲड करा। आणि जास्त करून एकदम असं हे बघा, असं वरवरचा घ्या असं। आता आपण मिक्सिंग करूया आणि गॅस थोडा कमी करूया आता ह्याच्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवूया आपण। 10 मिनिटात रेडी होणार आपली करंदी। ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे, वांग, शेंगा, तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता। दुधीमध्ये पण खूप छान लागते ही करंदी गाईस। दुधी घ्या किंवा पडवल घ्या, भरपूर काय भाज्या आहेत। तुम्ही इव्हन कारलीमध्ये पण ॲड करू शकता। ही करंदी खूप छान लागते, त्याच्याने फ्लेवर खूप सुंदर येतो। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। आता ह्याच्यामध्ये मी 2 कोकम ॲड करत आहे गाईस। ह्याच्यात माझे कोकमा असतात, बस जास्त नाही, 2च ॲड केलं। मिक्सिंग करून घेऊया। आता गाईज आपण बघूया, आपली करदी मस्त झाली। आता आपण कोथिंबीर ॲड केली ह्याच्यामध्ये थोडीशी। ओके, आणि मिक्सिंग करून घेऊया। ही करंदी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भात असेल तर मस्तच लागते खायला। नक्की ट्राय करा ही करंदी। आणि जितकी तुम्ही भिजत ठेवणार ना सॉफ्ट असेल ना तेवढी तुमची करंदी खूप टेस्टी लागेल खायला। आपली करंदी आता रेडी झाली गाईस खाण्यासाठी। अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईस। थँक्यू। तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे आपण एकदम ड्राय पाहिजे असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये अजिबात पाणीचा 1 ड्रॉप पण नाही जायला पाहिजे। त्याच्यामध्ये बटाटे ॲड करायचे आणि करदी ॲड करायची, आणि तो फक्त कांद्यामध्येच करायचा। कांदा आणि मसाला आपला, बस, दुसरा काही लागत नाही। आता ह्याच्यामध्ये बघा पाणी जे आपण झाकण ठेवलं होतं गरम पाणीचं, तो त्याचा पाणी पण खाली पडतो ना, हे तो एकदम सॉफ्ट आणि छान झाला। ओके, आणि इथे माझ्या मुलासाठी मी केलं आहे, इथे होत आहे त्याची, तो सुकटचा प्रकार अजिबात खात नाही, त्याला काय ना काय थोडासा ओला पाहिजे। मग ही ओली कोलबी त्याला फ्राय करून देत आहे मी आता थोडीशी। कोलबी त्याच्यासाठी फ्राय करत आहे गाईस थोडीशी, सो दॅट तो जेवणार, नाहीतर तो जेवायचं नाव नाही घेत। इथे आहे कोलबीचा कालवण थोडासा रात्रीचा, आणि इथे आहे बोंबलाचा कालवण, आणि डाळ पण आहे, आणि मी आता करंदी केली आहे आणि कोलबी।
थोडी साईडसाठी. तो आमचा दुपारचा लंच मस्त आता होणार. आता आम्ही जेवायला बसतो गाईज. आता गाईज आपण करंदी सर्व करूया. आंबाचे केलं आहे मस्तपैकी, खूपच छान झाली आहे. आणि इथे चपाती भात, हा इंद्रायणी राईस आहे. इथे कोलंबी फ्राय कोलंबी घेतली आहे. आपलं करंदी सुकट आणि डाळ, तुरीची डाळ आहे. आणि इथे आहे काकडी. इथे कोलंबीचं सार पण आहे. इथे मी कोलंबीचं सार केलं होतं काल. तो ते कोलंबीचं सार आता माझा मुलगा खाऊन टाकला आहे. आणि इथे बोंबलाचा कालवण आहे. बोंबील तर नाही, फक्त रस्सा राहिला आहे. सो ते भातावर चपातीसोबत मस्त लागते खायला. चला आता आम्ही जेवायला बसू गाईस. आता माझ्या मुलाला वाढत आहे कोलंबीचा कालवण. आणि इथे त्याची कोलंबी फ्राय केलेली, चपाती आणि भात. आता तो मस्त बसणार जेवायला. चला आता मी पण माझं जेवण घेतो. हे लेफ्ट ओव्हर जेवण आहे, म्हणजे रात्रीचं. हे रात्रीचं, मग कोलंबीचं, बोंबीलचं. सो आता फक्त मी आज फक्त करंजीच केली होती आणि भात केलं होतं, चपात्या केलेली बस. सो रात्री मी आता मालवणी चिकन करणार आहे. सो म्हणून जे आहे आता ॲडजस्टमेंट करून आम्ही खाऊन टाकणार आता. सो गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. सपोर्ट करा. ओके, थँक्यू गाईज, बाय.